या घडीची महत्त्वाची बातमी आहे। आता सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाऊ शकतं, अशी आता माहिती मिळतेय। शिवाजीनगर पोलिसांकडून आता शिवाजीनगर कोर्टात अर्ज देण्यात आलेला आहे। अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होऊ शकते। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट? सुरक्षेच्या कारणास्तव खरं तर पोलिसांनी हा अर्ज आहे तो शिवाजीनगर न्यायालयामध्ये दिलेला आहे। काही वेळापूर्वीच लष्कर पोलीस ठाण्यामध्ये बाहेर आपण पाहिलं की काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। सध्या या संपूर्ण स्वारगेट अत्याचार प्रकरणामधला जो आरोपी दत्ता गाडे आहे त्याला लष्करच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला आता न्यायालयामध्ये हजर करायचंय। पण काही संघटना आणि काही राजकीय पक्ष आहेत ते मात्र आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि न्यायालय परिसरामध्ये त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। आताही कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पण दुसरीकडे शिवाजीनगर पोलिसांनी ज्यांच्या हद्दीमध्ये हे न्यायालय येतं त्या पोलिसांनी सुद्धा न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी आहे ती घेण्यात यावी, अशा पद्धतीचा अर्ज देण्यात आलाय। आता कोर्ट यावरती थोड्या वेळाने निर्णय देणार आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घ्यायची का प्रत्यक्षात आरोपीला हजर करायचा याबाबतचा निर्णय होणार आहे। पण सुरक्षिततेच्या कारणास्तव पुणे पोलिसांकडून हा अर्ज आहे तो न्यायालयामध्ये देण्यात आलेला आहे आणि जर न्यायालयाने ऑनलाईन कॉन्फरन्सची परवानगी दिली तर मग आरोपीला लष्करच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात येईल आणि तिथून त्यांचे जे वकील असतील ते ऑनलाईन पद्धतीने या सुनावणीला सुरुवात करतील। निश्चित।